परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. मागील 8 दिवस परमेश्वराने आमचं रक्षण करून पुन्हा एकदा परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी त्यानं या सुंदर शब्बात दिवशी आम्हाला एकत्र आणून त्याची उपकार स्तुती तो आमच्या द्वारे करून घेतो. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. त्याची दया आणि त्याची कृपा रोज आमच्यावर नवीन होती. म्हणून आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो. खरोखर या शब्बात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस त्याच्या भक्तगणासह त्यांनी आम्हास एकत्र आणून पुन्हा एक वार त्याची स्तुती तो आमच्या द्वारे करून घेतो. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहे. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाही, पापी जन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाही. कारण धार्मिकाचा आयुष्यक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा आयुष्यक्रम नष्ट होतो. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर शब्बात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती तू तुझ्या भक्तगणासह तू करून घेतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू दयेचा सागर आहेस आणि तुझी कृपा आणि तुझी दया तू रोज आम्हाला नवीन पद्धतीने पुरवून देतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. पुन्हा एकदा आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा गौरव करतो. आज तुझा संदेश पवित्र शास्त्रातून जो येणार आहे तो आमच्यासाठी एक आमचं आध्यात्मिक जीवनाची उन्नतीसाठी होऊ दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 3 वचनं आपण पाहणार आहोत. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे नव्या करारातून मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 3 वचनं आपण पाहणार आहोत. डोंगरावरील प्रवचन. तेव्हा लोक समुदायासह पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्या शिकू लागला की, धन्यवाद जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. देवबाप वाचलेली वचनं
आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी तुझ्या सर्व भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तुझ्या मंदिरात एकत्र आलेला असताना परमेश्वरा, आज तुझं वचन तू आमच्या संगती बोलू दे परमेश्वरा, आणि या वचनाच्या द्वारे तू आमच्या जीवनाचं पुनरुज्जीवन करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्व गौरव, महिमा, स्तुती, स्तवनासह ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. आम्ही पाहतो की मत्ते वर्तमान याचा 5व्या अध्यायामध्ये 3 वचनापासून जर आम्ही 12 वचनापर्यंत जर पाहिलं तर येशू ख्रिस्तानं योहानाला धरून दिल्यानंतर सुवार्ता गाजवण्यासाठी सुरुवात केली, आणि ती गाजवत असताना संपूर्ण गालील, कफरनहूम या सर्व आणि यार्देनेच्या पलीकडच्या बाजूपर्यंत येशू ख्रिस्तानं जे काही चमत्कार केले त्या चमत्काराची वार्ता या सर्व भागात गेल्यामुळं तेथील लोक येशू ख्रिस्तांच्या शिष्यासह त्याच्या मागं त्याचं अनुकरण आणि त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी त्याच्या मागं जाऊ लागले. आणि तेच गोष्ट मत्ते वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13 ते 12 वचनामध्ये जे परमेश्वराने धन्यवाद शिकवलेले आहेत त्याबद्दलची माहिती आम्हाला इथं पाहायला मिळतं डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे. डोंगरावरील प्रवचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची महान शिकवण म्हणून ओळखली जाते. मत्ते वर्तमान याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय जर आपण पाहिलं तर तिथं येशू ख्रिस्ताच्या शिकवणीबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. आणि ही शिकवण प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यासह लोकांना सांगण्यास सुरुवात केली. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीबद्दल त्यावेळेस अनेक लोकांचा गैरसमज होता. आणि तो गैरसमज काय होता तर येशू ख्रिस्त नियमशास्त्र, संदेष्ट्याचे शास्त्र रद्द करावयास आला आहे. पण मत्ते वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं येशू ख्रिस्त म्हणतो की नियमशास्त्र व संदेष्ट्याचे ग्रंथ मी रद्द करावयास मी आलो असे समजू नका. रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे. प्रवचन शिकवत असताना परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तानं तिथं जमलेल्या सर्व लोकांच्या मनात जी शंका होती ती शंका त्यानं प्रथम काढून टाकली. ती ही की मी नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे शास्त्र रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे. आणि आम्ही पाहतो की जे शुभवर्तमान 4 लिहिलेले आहेत मत्ते, मार्क, लूक आणि योहान, प्रेषितांची कृत्य सर्व पत्र जे नवीन करारात लिहिण्यात आलेले आहेत आणि प्रगटीकरण या नवीन करारातील 27 पुस्तकामध्ये नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले किंवा येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहे हे आम्हास पाहायला मिळतं. आणि हेच प्रवचन मत्ते वर्तमान याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्यायामध्ये हे जे डोंगरावरील प्रवचन आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाची सर्वोत्तम अशी शिक्षण आहे हे आम्हास पाहायला मिळतं. आणि जे काही प्रभू येशू ख्रिस्तानं हे डोंगरावरील प्रवचन म्हणजे मत्ते नवीन करारातील मत्ते वर्तमान याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय हे जे लोकांना शिकवलं हे संपूर्ण
बायबलचं त्याच्यामध्ये सार आहे हे आम्हास पाहावयाला मिळतं. आम्ही जर पाहिलं तर गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रभू नियमशास्त्राधीन असा जन्माला आला. जे काही नियमशास्त्रामध्ये होतं, जे काही लिहून ठेवलेलं होतं, संदेष्टाने जी भविष्यवक्ता भविष्यवाणी नियमशास्त्राच्या द्वारे संदेष्टांनी केली होती, ती ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही जर पाहिलं तर गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनात सांगितलं, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मला. 5व्या वचनात सांगितलं, ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे. नियमशास्त्राधीन जे आहेत, जे इस्रायली आहेत, जे यहुदी आहेत, जे अब्राहम, इसहाक आणि याकोब यापासून जे जन्मलेले जे वारिस आहेत, ते नियमशास्त्राधीन होते आणि त्यांची खंडणी भरल्याशिवाय जर आम्हाला जुन्या करारामध्ये पापाची क्षमा पाहिजे असेल तर आम्हाला कुणाचा तरी बली देणं गरजेचं होतं. परमेश्वराला हवन अर्पण करण्याची गरज होती. त्या प्राण्याची, त्या गोऱ्याची, त्या मेंढ्याची वफा परमेश्वराला अर्पण केली जात होती. त्यासाठी की त्या वर्षासाठी इस्रायल लोकांची पापाची क्षमा होत असे किंवा त्या वर्षासाठी त्यांच्या पापावर पांघरून घालण्यात येत होतं म्हणून सांगितलेलं आहे. पण त्यांच्या संपूर्ण त्याच्यापासून मुक्तता होत नव्हती आणि ती मुक्तता होण्यासाठी पाऊल गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये ह्याच गोष्टी सांगतो. परंतु काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्रास पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. आपल्याला म्हणजे जे आम्ही विदेशी आहोत त्या आम्हाला दत्तक पुत्राचा अधिकार मिळावा हा सर्वसमर्थ परमेश्वराचा हेतू होता. आणि म्हणून प्रभू नियमशास्त्राप्रमाणे वधस्तंभावर मारला गेला म्हणून सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राधीन वधस्तंभावर मरण पावला. आमच्या पातकासाठी, आमचं मोल चुकवण्यासाठी, आम्हाला दत्तकपणाचा हक्क मिळण्यासाठी येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता तो वधस्तंभावर मारला गेला. आणि ह्याची पूर्तता आम्हाला नवीन करारामध्ये पाऊल त्याच्या 13 पत्रांद्वारे सर्व काही ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कसं झालं ह्याबद्दल तो तिथं सविस्तर लिहिताना आम्हाला पाहायला मिळतं. जी नियमशास्त्रामध्ये, संदेशशास्त्रामध्ये जे काही शिकवण तिथं सांगितलेली होती त्याची पूर्तता 10 धन्यवादामध्ये आणि मत्तई कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथं असं सांगितलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय 9 ते 11 या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. यहुदियांनी त्याला उत्तर दिले, आम्हास शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे याने मेले पाहिजे. पहा, अनुवादाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही माझ्या आज्ञाविधी आणि नियम जर तुम्ही पाळले तर तुम्ही एक समंजस राष्ट्र असं होताल. काय सांगितलं? समंजस असं राष्ट्र होताल.
आणि लोक ह्या नियमांच्या द्वारे, ह्या आज्ञांच्या द्वारे तुम्हाला एक बलाढ्य आणि समंजस राष्ट्र म्हणतील, असं अनुवादाचं पुस्तक याचं 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला परमेश्वराने इस्रायल लोकांना जे नियम सांगितले होते त्या नियमाच्या अधीन राहून तुम्ही जर वागला तर तुम्हाला समंजस राष्ट्र म्हणतील असं सांगितलं. आणि योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय 7 ते 11 वचनामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देत होते त्यावेळेस यहुदी लोकांची मागणी हीच होती की यहुदियांनी त्याला उत्तर दिले, आम्हा शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे ह्याने मेले पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. यास तो पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा कचरीत जाऊन येशूला म्हणाला, तू कोठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास तो पिलाताने त्याला म्हटले, तू माझ्याबरोबर बोलत नाहीस काय? तुला सोडवण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकारही मला दिला आहे. तुला अधिकार मला दिला आहे हे तुला ठाऊक नाही काय? ज्या वेळेस यहुदी लोक येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा म्हणून त्या पिलाताला सांगत होते, कारण ह्याने जो जिवंत देव आहे याचं नाव धारण केलेलं आहे, असं यहुदी लोक येशू ख्रिस्ताला खोटं ठरवून याला वधस्तंभावर खिळा अशी मागणी पिलाताला करत होते. त्यावेळेस पिलात त्याला येशू ख्रिस्ताला येऊन म्हणतो, तू कोठला आहेस? तुला वधस्तंभावर देण्याचा अधिकारही मला आहे आणि तुला वधस्तंभावर न देण्याचा अधिकारही मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशू ख्रिस्त 11 वचनात त्याला काय म्हणतो? येशूने उत्तर दिले, तुला वरून अधिकार देण्यात आला नसता तर मजवर मुळीच तो चालला नसता. यास्तव ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहेत. पिलाताला सुद्धा येशू ख्रिस्त म्हणतो की हा जो अधिकार मला वधस्तंभावर खेळण्याचा तुला देण्यात आलेला आहे तो सर्वसमर्थ परमेश्वराने तुला दिलेला आहे. त्या अधिकारास्तव तो मला वधस्तंभावर खेळणार आहे. पहा प्रियांनो, तो शास्त्राधीन जन्मला आणि यहुदियांच्या शास्त्राधीन त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं म्हणून सांगितलेलं आहे. हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त हा नियमशास्त्राची समाप्ती असं आहे. काय सांगितलं? कारण जुन्या करारामध्ये मनुष्याला आपल्या पापाच्या क्षमेसाठी परमेश्वराला हव्य अर्पण करणं भाग होतं, तरीही त्याची त्या वर्षासाठी त्याच्या पापावर पांघरून घालण्यात येत होतं. पण इथं पाऊल रोमकरास पत्र याचा 4था अध्याय 10वा अध्याय 4थं आणि 3रं आणि 4थं वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं काय सांगितलेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असं आहे म्हणून सांगितलं. काय सांगितलं आपण वाचूया ते वचन. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असं आहे. नियमशास्त्राची समाप्ती असं आहे. कारण 3ऱ्या वचनात सांगितलं, कारण त्यांना देवाचे नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापवयास पाहत होते त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाही. मनुष्य म्हणतो मी स्वतः नीतिमत्व आहे, मी स्वतः नीतिमान आहे, मला मी कोणतंच पाप केलेलं नाही, मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतो, परमेश्वराने नियमशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीचं मी पालन करतो म्हणून मी नीतिमान आहे असं मनुष्य म्हणत असतो. आणि त्याच्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की याकोबाच्या पत्रामध्ये संत याकोब
याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथं असं सांगितलेलं आहे, याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 17 वचनापासून जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे की याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहे, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेल. एक देव आहे असा विश्वास तू धरतोस, हे बरे करतोस. भूतेही विश्वास धरितात व कापतात. अरे असमंजस मनाच्या मनुष्या, क्रिये वाचून विश्वास निरर्थक आहे. हे समजावयास तुला हवे काय? आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नाही काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते काय? पहा, जर आम्ही विश्वास धरतो, पण इथं काय सांगितलेलं आहे? पाऊल म्हणतो रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये की मनुष्य स्वतः देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही, तर ते स्वतःचं नीतिमत्व, स्वतःचं महत्त्व प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या नीतिमत्वाला फार महत्त्व देत होते. आणि ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही नीतिमान ठरू शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1ल्या वचनापासून जर येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आम्ही, तर तिथं आम्हाला पाहायला मिळतं की त्यानं 10 धन्यवाद शिकवले, परंतु जे काही जुन्या करारामधल्या गोष्टी होत्या त्या त्याने इथं त्याच्या पुढच्याही गोष्टी त्याने सांगितल्या. धन्यवादासह नियमशास्त्र आणि संदेशशास्त्रामध्ये ज्या काही नियम अटी परमेश्वरानं इस्रायल लोकांना घालून दिल्या होत्या, त्याचं उत्तम शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तानं इथं आम्हाला डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. काय सांगितलेलं आहे तिथं? जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे, आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावर ज्यावेळेस आम्ही विचार विनिमय करतो, मत्तेय शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 6वा अध्याय आणि 7व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्तानं तिथं संपूर्ण लोकसमुदायाला उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. काय सांगितलेलं आहे? तुम्ही जगाचे मीठ आहात, म्हणजे तुम्ही रुचकर आहात. तुमची भाषा सौम्य अशी असली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस वडील लोकांसंगती बोलतात आदरातिथ्याने बोललं पाहिजे. तरुणांना बोध करत असताना तुम्ही तरुणांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं पाहिजे, असं पाऊल तिमोथेला सांगतो. आणि इथं तीच गोष्ट येशू ख्रिस्त लोकांना सांगतो की तुम्ही जगाचे मीठ आहात. मीठ कसं? त्याचा खारटपणा गेला तर त्याला फेकून दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि आम्ही दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही, तर तो दिवठणीवर ठेवतो, कारण त्याचा प्रकाश इतरांना दिसावा म्हणून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या नीतिमत्वाचं स्वीकार करतो, विश्वासाच्या द्वारे कृतीने स्वीकार करतो, त्यावेळेस आम्ही दिवठणीवर ठेवलेल्या दिव्यासारखा असतो की आमचा प्रकाश इतरांना दिसला पाहिजे. आणि त्याचं मार्गदर्शन प्रभू येशू ख्रिस्त इथं करताना आम्हाला पाहायला मिळतं. पुढे सांगितलेलं आहे की मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्य हत्या करू नको. जे मोशेला पर्वतावर येशू देव बापानं ज्या 10 आज्ञा दिल्या होत्या त्यात सांगितलं की खून करू नको. त्याबद्दलचं मार्गदर्शन इथं येशू ख्रिस्त करताना आम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणतो मनुष्य हत्या करू नको, आणि जो कोणी मनुष्य हत्या करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठेवल.
तर येशू ख्रिस्त पुढेही असं म्हणतो की जो आपल्या भावाला वेडगळा असे म्हणतो किंवा अरे तू मूर्ख आहे असं म्हणतो, खून नाही, चापट सुद्धा नाही, फक्त तू आपल्या भावास वेडगळा. आणि जर तू आपल्या भावास मूर्ख म्हणत असेल तर तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. सर्वसमर्थ परमेश्वराने सांगितलं खून करू नको, पण येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये ही गोष्ट आम्हाला पुढची सांगितली की तू वेडगळा सुद्धा बोलू नको. जर तू मंदिरात गेला असेल आणि आपलं दान त्या वेदीजवळ ठेवायला जात असेल आणि तू आपल्या भावाला वेडगळा किंवा मूर्ख म्हटला असेल तर तू ते दान तसंच ठेव. पहिले जाऊन तू आपल्या भावाची क्षमा माग आणि मग तू ते दान माझ्या कोशामध्ये टाक किंवा त्या वेदीवर टाक, म्हणजे मी त्याचा स्वीकार करल. ह्या पुढच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या आहेत. 10 आज्ञामध्ये सांगितलं की व्यभिचार करू नकोस. नित्यकृष्य वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे व्यभिचार करू नकोस. म्हणजे परस्त्री संगती तुझे संबंध असू नये ही 10 आज्ञामध्ये सांगितलेलं आहे. पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये मत्तेकृष्य वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हणतो की तू अंतःकरणात तिच्याबद्दल कामदृष्टीने तिच्याकडे पाहतो तर तू अंतःकरणाद्वारे तिच्या संगती व्यभिचार केलेला आहे. आम्ही किती शुद्ध आमचं जीवन जगलं पाहिजे. आम्ही किती शुद्धतेने परमेश्वराला आमचं समर्पण केलं पाहिजे. जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे की व्यभिचार करू नको, पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये मत्तेकृष्य वर्तमान 5वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये 27, 28, 29 वचनामध्ये म्हणतो तू आपल्या दृष्टीने तिच्याकडं काम वासनेने बघितलं तरी तू व्यभिचार करतो असं सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जुन्या करारात अनुवादाच्या पुस्तकात सांगितलं की तू खोटी शपथ वाहू नकोस किंवा देवाची शपथ वाहू नकोस किंवा कशाचीही शपथ तू वाहू नकोस. डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू ख्रिस्तानी तीच गोष्ट सांगितलेली आहे की तू कोणत्याही पद्धतीने ज्या गोष्टीची तू निर्मिती करू शकत नाही त्या गोष्टीची शपथ तू वाहू नकोस. तुला कोणताही अधिकार नाही की तू अशा पद्धतीने आपली शपथ तू खोटी वाहू शकतोस. 10 आज्ञांमध्ये सांगितलं शेवटच्या 2 आज्ञांमध्ये की तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. इथं मत्तेकृष्य वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे तू आपल्या वैऱ्याचा द्वेष करू नकोस. शेजारी तर सोडाच, वैरी जो तुझ्या संगती सतत भांडण तंटा करत असतो, तुझ्या संगती भांडत असतो, तुला वाईट गोष्टी बोलत असतो, तुझी इतरांसमोर नालस्ती करत असतो, अशा व्यक्तीची सुद्धा व्यक्तीवर तू प्रीती कर म्हणून सांगितलं. आपल्या शेजाऱ्यावरच नव्हे तर जी व्यक्ती अशी आहे तिच्यावर तू प्रीती कर म्हणून सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतो की गुप्तदान, तू ज्यावेळेस धर्म करशील, दान देशील त्यावेळेस तुझ्या उजव्या हाताला ते समजू देऊ नको. तू प्रार्थना करशील तो ढोंग्यासारखी प्रार्थना तू करू नकोस. तू आपल्या घरात जा, आपल्या खोलीचं दार बंद कर आणि आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तू तुझं प्रतिफळ भरून वाहशील. तू आपलं प्रतिफळ भरून परमेश्वर तुला देईल असं सांगितलेलं आहे. हे उत्तम असं शिक्षण आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्या डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे नियमशास्त्र, संदेशशास्त्र आणि नवीन करार ख्रिस्त येशूमध्ये कशा पद्धतीने त्याच्या शिकवणीच्या द्वारे पूर्तता केलेली आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की नियमशास्त्र व संदेशशास्त्र मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलेलो आहे. आणि पाऊल रोमीतील मंडळीवर तेच म्हणतो की सर्व काही ख्रिस्त येशूच्या नावात ते पूर्ण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. मग तो म्हणतो की तुम्ही आपली संपत्ती जगात साठवू नका.
तुम्ही आपली संपत्ती स्वर्गात साठवा म्हणून सांगितलेलं आहे. 2 रस्ते सांगितलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये मत्तेय वर्तमान याचा 7वा अध्याय आणि 13वा वचनामध्ये सांगितलेला आहे. 2 रस्ते आहेत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणाऱ्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे, आणि त्यास तो सापडतो ते थोडकेच आहेत म्हणून सांगितलेलं आहे. उत्तम असं मार्गदर्शन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे संपूर्ण लोकसमुदायाला आणि त्याच्या शिष्यांना त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की संपूर्ण पवित्र शास्त्राचा पाया हा प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे घातलेला आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या शिकवणीच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की हे डोंगरावरील प्रवचन ज्या ज्या गोष्टीमध्ये आलेले आहेत ते सर्व पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट करून त्याचं पवित्र शास्त्र झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून या डोंगरावरील प्रवचनाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व असं ह्या गोष्टीला पाहायला आम्हाला मिळतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की डोंगरावरील प्रवचन काय होतं, काय सांगितलेलं आहे तिथं. मत्तेय वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पहिला धन्यवाद सांगितलेला आहे. काय धन्यवाद आहे पहिला? जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्याने दीन म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तिथं आम्हाला पाहायला मिळतं? जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. धन्य कुणाला धन्य म्हटलेलं आहे? कोणत्या गोष्टी ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं पालन करतो त्यावेळेस आम्हाला धन्य म्हटलेलं आहे. तर आम्ही पहिलंच शास्त्र भाग स्तोत्र वाचलेला आहे आणि त्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे धन्य. कुणाला धन्य म्हटलेलं आहे? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, त्याला धन्य म्हटलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, असा जो पुरुष आहे त्याला धन्य म्हटलेलं आहे. मग त्या धन्याबद्दलचे कोणते गुणविश्लेषण इथं सांगितलेलं आहे? तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो, सतत आणि सतत तो परमेश्वराच्या शास्त्राबद्दल विचार विनिमय करत असतो. परमेश्वराच्या वचनाबद्दल तो सतत आणि सतत आपल्या मनामध्ये विचार करतो आणि त्याच्याप्रमाणे अनुसरण्याचा तो विचार करत असतो, म्हणून त्याला धन्य म्हटलेलं आहे. स्तोत्र 128 मध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरतो आणि त्याच्याच मार्गाने चालतो. धन्य कुणाला म्हटलेलं आहे? की जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो, परमेश्वराच्या शास्त्राचे अहोरात्र मनन आणि चिंतन करतो, अशा पुरुषाला धन्य म्हटलेलं आहे. आणि जो अशा पद्धतीने वागतो त्याला परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणून तिथं सांगितलं, तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल, तुझ्या माज घरात तुझी स्त्री जणू सफल काय द्राक्षाच्या वेलीसारखे होतील, तुझ्या मेजाभोवती तुझे पुत्र जैतुनाच्या रोप्यासारखे होतील. परमेश्वराचे भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. जर आम्हाला धन्य म्हणायचं असेल, प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वेळेस लोकसमुदायाला शिक्षण आणि बोध करण्याचं मत्तेय वर्तमानामध्ये
ठरवलं डोंगरावरील प्रवचन, त्यामध्ये ज्या वेळेस त्याने तोंड उघडून शिकू लागला म्हणून सांगितलं. काय शिकू लागला? जे आत्मेने देईन ते धन्य. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. मग आत्म्याने दीन म्हणजे दरिद्री किंवा भिकारी नाही. आत्म्याने दीन म्हणजे दरिद्री किंवा भिकारी नाही, तर आत्म्याने दीन म्हणजे भग्न हृदय, अनुतप्त मनाचा, पश्चातापयुक्त हृदय ज्याचं आहे त्याला उद्देशून परमेश्वर असं म्हटला की जे आत्म्याने दीन. दीन म्हणजे भिकारी म्हटलेला नाही, तर ज्याचं हृदय आपल्या पापासाठी पश्चाताप करत असतं, भग्न असतं, अनुतप्त असतं, पश्चातापयुक्त हृदय असतं, त्याला उद्देशून पहिलं धन्यवाद परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तानं लोक समुदायाला केला की जे आत्म्याने देईन ते धन्य म्हणून सांगितलेलं आहे. यशाचं पुस्तक याचा 66वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात सांगितलं, परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्या हाताने मी बनवल्या आहेत म्हणून त्या माझ्याच झाल्या आहेत. पण जो दीन, पहा फार महत्वाचा शब्द तिथं परमेश्वराने यशाया संदेष्टाच्या द्वारे यशायाच्या पुस्तकाच्या 66व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात लिहिलेलं आहे. तिथं काय सांगितलेलं आहे? पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझीच वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेस मी माझ्या कृत्याचा जे काही परमेश्वराने मत्तई वर्तमान याचा 5वा अध्याय 6वा अध्याय 7व्या अध्यायामध्ये जे काही येशू ख्रिस्तानं त्याचं शिक्षण आणि डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे मनुष्याला केलेलं आहे, त्यामध्ये मी जर बसत असलो तर माझ्यासाठी हे वचन लागू होतं. काय सांगितलं? जो दीन व भग्न हृदय आहे व माझीच वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो म्हणून सांगितलं. म्हणून मी माझं हृदय नेहमी पश्चातापयुक्त असलं पाहिजे. मी माझ्या परमेश्वराला नेहमीच संतोष देणारा असलं पाहिजे. मी माझ्या कृत्याचा परमेश्वराकडे उघड पश्चाताप केला पाहिजे. मी जे काही पाप करतो आणि परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराकडे मी विनंती करतो की माझ्या सर्व पापाची क्षमा कर. कोणत्या पापाची क्षमा कर? पाप करताना तू प्रत्येक पाप वेगळं केलेलं आहेस, मग त्या सगळं पापाची लिस्ट कर आणि परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन तू दीन आणि भग्न आणि अनुतप्त आणि पश्चाताप युक्त अंतःकरणाने जाऊन तू परमेश्वराकडे प्रार्थना आणि विनंती कर. परमेश्वरा, आज मी हे पाप केलं, आज माझ्या हातून ही चूक झाली, मी आज हे वाईट कृत्य केलं, हे मी आज कुणाला तरी वाईट गोष्ट बोललो, ह्या सर्व पापाची ज्या वेळेस मी कबुली करतो, परमेश्वर माझं हृदय तपासून पाहतो की खरोखर हा भग्न आणि अनुतप्त झालेला आहे काय, केलेल्या कृत्याबद्दल त्याला पस्तावा होत राहिलेला आहे काय, या सर्व गोष्टीची तो पाहणी करतो. आणि म्हणून दाविदाला तो म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. संपूर्ण जर पवित्र शास्त्र जर आम्ही पाहिलं तर दाविदाबद्दल परमेश्वर सर्व समर्थ देव असं म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. का मनासारखा होता तो? तर स्तोत्र 51 मध्ये म्हणतो, हे प्रभू माझे होठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. ज्या वेळेस दावीद राजानं चूक केली आणि नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला त्याने गोष्टी रूपानं त्यांनी केलेल्या कृत्याबद्दलची माहिती दिली, त्यावेळेस तो परमेश्वराच्या पायाजवळ भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन तो गेला आणि आपल्या पापाची त्याने कबुली केली. आम्ही पाहतो की त्या ईदेन बागेमध्ये सुद्धा ज्यावेळेस
आदामाला परमेश्वराने विचारलं, तू हे काय केलंस? तो म्हणतो, तू दिलेले ही जी स्त्री आहे हिने मला हे दिलं. त्याने आपल्या पापाची कबुली केली नाही. संपूर्ण अधिकार त्याला दिला होता परमेश्वराने. तो म्हटला असता, माझ्याकडून पाप झालं, तू सांगितलेली आज्ञेचा मी भंग केला, तू मला माझ्या पापाची क्षमा कर. असं तो न बोलता त्याने आपलं पाप त्या स्त्रीवर टाकलं. पण इथं ज्यावेळेस दावीद राजा आपल्या चुकीबद्दल परमेश्वराकडं भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन स्तोत्र 51 मध्ये जातो, त्यावेळेस दावीद राजाबद्दल परमेश्वर म्हणतो की हा माझ्या मनासारखा असा व्यक्ती आहे. आम्ही पाहतो की स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 17 वचनापासून जर आम्ही पाहिलं, स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 17 ते 22 वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर तिथं काय सांगितलेलं आहे आपण पाहूया. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 17 ते 22 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजा म्हणतो की धार्मिक धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्यात असतो, अनुतप्त मनाच्या लोकांना तो उद्धारितो. धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वापासून त्याला सोडितो. त्यांचे हाड ना हाड तो सांभाळतो, त्यांच्यातले एकही मोडत नाही. दुष्टाईचे मरण दुष्टाईत होणार, धार्मिकाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाचा जीव उद्धारितो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र होत नाही. 18व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की दावीद राजा म्हणतो की परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्यात असतो, अनुतप्त मनाच्या लोकांना तो उद्धारितो. ज्या वेळेस आम्ही अनुतप्त होतो, भग्न होतो, आणि जर डोंगरावरील प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जे पहिला धन्यवाद मत्ती कृष्णवर्तमान याच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात सांगितलं की जे आत्मेने दीन म्हणजे काय तर भग्न, अनुतप्त, पश्चातापयुक्त हृदय ज्यांचं असतं त्यांच्या सानिध्यात देव असतो म्हणून सांगितलं. आणि अनुतप्त लोकांनाच तो उद्धारतो. आणि म्हणून इथं प्रभू येशू ख्रिस्तानं जो पहिला धन्यवाद लोक समुदायाला आणि तिथं असलेल्या त्याच्या शिष्यांना सांगितला तो म्हणजे काय तर तुम्ही दीन व्हा, भग्न व्हा, अनुतप्त व्हा, पश्चाताप युक्त तुमचं हृदय असलं पाहिजे. इतरांसाठी तुम्ही मध्यस्थी केली पाहिजे, तुमच्या पापाची तुम्ही कबुली केली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला भग्न हृदय आणि अनुतप्त मन तुमच्या ठाई असणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. जर आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे असेल तर आम्हाला पश्चातापयुक्त पद्धतीने देवाला सामोरे गेलं पाहिजे. योएल संदेष्टा योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये सांगतो, जुन्या करारामध्ये काय सांगतो तिथं, योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12, 13, 14 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळवा, उपोषण, आक्रंद व शोक करून वळा, आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयेचा सागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव
याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करू इच्छितो, आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. फक्त आम्ही अनुतप्त आणि भग्न असं हृदय आमचं असणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो की योनाचं पुस्तक जर आम्ही पाहिलं तर योनाच्या पुस्तकाच्या 3रा अध्याय आणि 3 ते 10 वचनामध्ये पाहतो आम्ही की योना निनवे शहरात गेला आणि त्या शहराचा जो मुख्य रस्ता होता त्या मुख्य रस्त्यावरून तो परमेश्वराचं वचन जे निनवेबद्दल होतं ते सांगत गेला म्हणून सांगितलं. आणि परमेश्वराचं वचन निनवे शहराबद्दल काय आहे तर 40 दिवसाचा अवधी परमेश्वर निनवेचा नाश करणार आहे. ज्या वेळेस ही गोष्ट तो मुख्य रस्त्याने ओरडत स्वार्था सांगत त्या निनवे शहराच्या मध्यातून गेला आणि ही गोष्ट ज्या वेळेस निनवेच्या लोकांना समजली त्यावेळेस निनवेच्या लोकांनी परमेश्वराच्या या सुवार्तेवर विश्वास ठेवला म्हणून सांगितलं. आणि त्यांनी उपासाचा दिवस नेमस्त केला. उपासाचा दिवस नेमस्त केला. त्यांच्या राजाच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर राजा सिंहासनावरून उठला म्हणून सांगितलं. परमेश्वराच्या वचनामध्ये ज्या वेळेस आम्ही विश्वास ठेवतो, अनुतप्त हृदय आमच्यामध्ये असतं, दीन आणि लीन आम्ही असतो, त्यावेळेस परमेश्वराचं वचन आमच्या हृदयामध्ये कार्य करत असतं म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेस ही गोष्ट योनाच्या राजाला कळली तो आपल्या आसनावरून उठला, त्याने आपल्या राजाचा झगा काढला म्हणून सांगितलं, गोंताट नेसलं आणि त्याने आपल्या सरदारापासून सर्वांचा हुकूम काढला की तो राखेत बसला आणि परमेश्वराकडे त्याने प्रार्थना केली म्हणून सांगितलं. योनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलं, तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे, देवाचा मोठा धावा करावा आणि प्रत्येकाने आपापल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपला संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही असं राजा तिथं बोलला म्हणून सांगितलं. आणि त्याचं पालन राजापासून तर गरिबापर्यंत आणि जनावरापर्यंत सर्वांनी त्याचं पालन केलं. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या कुमार्गापासून ते वळालेले पाहिले आणि त्यांच्या ज्या हाताच्या जुलमापासून जे अत्याचार ते करत होते त्यापासून ते वळाले आणि परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्यांचं भग्न आणि अनुतप्त हृदय पाहिलं, त्यावेळेस परमेश्वराने त्यांचा नाश केला नाही. पहा प्रियांनो, जर देव अशा पद्धतीचा आहे तर त्याचं प्रवचन आम्हाला डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे हे सांगतं की जे आत्मेने देईल ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. यशायाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे की सर्व जे काही गर्विष्ठ उन्मत्त व चढेल आहेत त्यासाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे. त्या दिवशी ते नीच होईल. परमेश्वर देव हा हृदय चाळून पाहतो, निरीक्षण करतो म्हणून सांगितलं. तो आमचं हृदय जे आहे हे चाळून पाहतो, आमचं हृदय निरीक्षण करतो की हा अनुतप्त आहे का नाही, हा भग्न हृदयाचा आहे का नाही, का ह्याला फक्त केलेल्या गोष्टीचा पस्तावा येतो, हा पश्चाताप करत नाही. या सर्व गोष्टी ज्यावेळेस देव पाहतो त्यावेळेस देव आमच्यावर कृपा करतो. नीतिसूत्राचं पुस्तक 20वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे, त्याने तो आपल्या अंतर्यामाच्या सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तिथं
की मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे आणि ह्या दीपाच्या द्वारे परमेश्वर आमच्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करतो. आम्ही कोणत्या वाईट गोष्टी करतो, आमचे कोणते दुष्कृत्य आहे, आमच्या मनामध्ये काय काय वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, याचं निरीक्षण परमेश्वर करतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यासाठी आम्ही दीन आणि नम्र होऊन जे काही प्रवचन, डोंगरावरील प्रवचन मत्तेय शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जे आत्म्याने दीन ते धन्य. मग आम्ही आत्म्यानं दीन व्हायला पाहिजे, भग्न व्हायला पाहिजे, अनुतप्त व्हायला पाहिजे. आम्ही परमेश्वराकडे आमच्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही ज्या वेळेस पश्चाताप करून परमेश्वराला सामोरे जातो. रोमकृष्ण वर्तमान याचं 12 अध्याय 1 वचनात सांगितलं की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ सादर करा. जर हा यज्ञ सादर करायचा असेल तर आम्ही भग्न हृदयाचे लोक असणं गरजेचं आहे. आणि भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वर नेहमी मान्य करतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराची मानवाकडून अपेक्षा करतो की स्वर्गाच्या राज्याकरिता त्याला दीन, लीन, नम्र, भग्न हृदय, अनुतप्त मनाचे व पश्चातापयुक्त हृदय ज्यांच्या जवळ आहे त्यांना तो धन्य म्हणतो, म्हणजे स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. जर आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे असेल तर आज आम्ही फक्त एकाच धन्यवादावर ह्या गोष्टीचं विवेचन केलेलं आहे. म्हणून आम्ही नम्र होणं गरजेचं आहे, आम्ही पश्चातापयुक्त मनाचे होणं गरजेचं आहे, आम्ही भग्न हृदय आणि अनुतप्त मनाचे होणं गरजेचे आहे. म्हणजे मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. जबाब करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त हो, अशी आशीर्वाद प्राप्त हो. देव करो. आणि आपणा सर्वांस जे प्रभू येशू ख्रिस्तानं डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे 10 धन्यवादापैकी आज आम्ही फक्त एकच धन्यवाद पाहिला की जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाबात दिवशी या उत्तम अशा सकाळच्या वेळेस तुझ्या भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वार्थ कार्याची सुरुवात केली, त्यावेळेस नवीन करामध्ये डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे आणि जे काही संदेशशास्त्र, नियमशास्त्र यामध्ये ज्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे त्याची पूर्तता, त्याही पुढचं प्रशिक्षण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने वागावं, आम्ही आमच्या जीवनाचं भग्न आणि अनुतप्त हृदयाच्या द्वारे परमेश्वराकडं येऊन त्याची उपासना आणि स्तुती आराधना करावी, आमच्या पापाची कबुली करावी आणि परमेश्वरा, ज्या सार्वकालिक जीवनामध्ये जिवंत देवा तू आम्हाला आमंत्रित केलं, ते आमंत्रण आम्ही स्वीकारून लीन आणि नम्र होऊन आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यात जावं, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. परमेश्वरा, उत्तम असं प्रवचन परमेश्वराने त्या डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे आम्हाला केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि होऊ दे परमेश्वरा, तुझं महान गौरव तू आमच्या द्वारे करून घे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. परमेश्वरा, या लेन समयामध्ये आम्ही भग्न आणि अनुतप्त हृदय होऊन तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही उपास कोणत्या पद्धतीने करावा, आम्ही प्रार्थना कशा पद्धतीने करावी, आम्ही प्रीती एकमेकावर कशी करावी, व्यविचारापासून आम्ही कसं दूर राहावं, बंधू प्रीतीमध्ये आम्ही एकत्र यावं आणि जे काही उत्तम मार्गदर्शन डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला केलेलं आहे त्याचं अनुकरण करून आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जीवन जगत असताना इतरांपुढे एक आदर्श जीवन जगावं, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. उत्तम असं प्रवचन
डोंगरावरील प्रवचनाच्या द्वारे परमेश्वरा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा तो वधस्तंभावर मरण पावला, त्याने खंडून घेतलं आणि आम्हाला परमेश्वरा त्याने जो अधिकार दिलेला आहे, जे आत्म्याने दिन ते धन्य. परमेश्वरा त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तू आमचं मनाचं पुनरुज्जीवन कर. या शेवटच्या काळात जगत असताना परमेश्वरा संपूर्ण जग हे महामारीमुळे घाबरून गेलेलं आहे. संपूर्ण जग या महामारीपासून सुटकेसाठी प्रयत्न करत राहिलेला आहे. पण परमेश्वरा ज्या वेळेस आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावर विसंबून राहतो, विश्वास ठेवतो आणि त्याच्या वचनाचं अनुकरण करतो, त्यावेळेस तुझे दिव्य दूत आमचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. याचा अनुभव तू आम्हाला प्रतिदिन येऊ देतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. हो दे परमेश्वरा, या प्रवचनाचे अजून 9 जे धन्यवाद आहे त्यावर मार्गदर्शन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला कर. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या धन्यवादाप्रमाणे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी व्हावं. या धन्यवादाच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये पुढं चालावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमचं पुनरुज्जीवन कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.